भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे। ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमचे गरजेचे आहे आणि ती ह्या 15 ते 20 दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल। मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल, तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल, बूथ स्तरावरची कमिटी असेल, ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे। कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे। निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो, इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत, गावगावठाणांच्या समस्या आहेत, या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या समस्या आहेत, या ठिकाणी शहरवासियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत। या समस्या सोडवताना माझी आपले मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत, तेही सोडवण्याचा प्रयत्न करतात। आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे ह्या देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात। आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे, ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आज त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत। पण महापालिकेच्या निवडणुका कधी झाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये सक्षम आहे। कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे। कार्यकर्त्यांच्या बरोबर ज्या ठिकाणी 2 आमचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामुळे महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही। आम्ही 101% मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक निवडून येतील, रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल।